साई नदी एवढं हृदय माझं, त्याला भक्तीचा समुद्र करून टाका. हजारो कामं असून द्या मला, पण दरवर्षी पायी शिर्डीला करून टाका. बोलो ओम साईराम. आणि आमच्या काकी ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती, आपलं ग्रेडी फूडी हार्दिक स्वागत. तर आज साईंची पालखी आहे, तर आपण तिथेच जाणार आहे. तर सर्वांना ओम साईराम. तर 7 दिवसांची पालखी असते, तर आपण जाणार आहोत मरुबाईपर्यंत. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर चला आता आपण जाऊया बाहेर, पालखी बघूया कशी सजवली आहे ते बघूया. चला. पालखी निघाली आमची. आणि आमच्या काकी ओम साईराम. ओम साईराम. आणि आता ही साईवारीला भेट देईल, मग पुढे जाऊ आपण. भेट द्यायला चालले साईवारी मध्ये. आणि पदयात्री. श्री साईनाथाय नमः. ओम श्री साई. ओम श्री साईनाथाय नमः. तर पालखी हळूहळू करून पुढे आले भैरवनाथाजवळ. आणि सर्व पदयात्री. ओम साईराम. ओम साईराम. जय साई. ओम साईराम. भैरवनाथाला आले
तर गाईस आता आम्ही चाललोय मरुवाई पर्यंत आणि खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि पाठून बघा राऊंड पालखी आली आहे मरुबाईच्या मंदिराजवळ आणि सर्व भाविक हा पोरगा दरवर्षी चालत जातो. हळूहळू सगळे पदयात्री येतात आहे. हा बघा रायडर. हा पालखी आली आहे श्री मरुबाई गावी मंदिरात. आणि पालखी ठेवली आहे. तर आता इथून निघालेत घाटकोपरला. जय. चालली पालखी पुढे. बाय. जा. नाही तू बाबू ल्या अशी पोरं ती. एक्झाम चालू आहे. आणि श्री मरुबाई गावदेवी मंदिर. आम्ही मरुबाई पासून रिटर्न जाणार होतो पण अचानक प्लॅन ठरला आमचा की आम्ही चाललो आता घाटकोपर पर्यंत चालत. पहिल्यांदा चालली आहे तर बघूया कसा अनुभव असेल चालत जायचा. तन्वी तू आत्ता आली ना? हो हो. तर चला जाऊया आपण पुढे. पालखी गेली आणि आम्ही आमचं अट्ट ठरलंय. चलो. ओम साईराम. साईराम. साई नदी एवढं हृदय माझं त्याला भक्तीचा समुद्र म्हणून टाका. साई नदी एवढं हृदय माझं त्याला भक्तीचा समुद्र म्हणून टाका. हजारो कामं असून द्या मला पण दरवर्षी पायी शिर्डीला बोलून टाका. बोलो ओम साईराम. जाता जाता बघा पाण्याच्या बॉटल्स वाटप करतो. हा खूप छान काम करतोय. पुण्याचं काम करतोय. दे बॉटल दे. बस झालं बस झालं.
चुनाभट्टीला. तिला मी सांगितलं टोपी घाल तर घालत नाही. बघा घाल ना तनो. दादा टोपी भेटले. भरपूर ऊन आहे. कशी दिसते बघा टोपीमध्ये. भरपूर ऊन आहे भरपूर. पोचलेलो कुर्ल्याला. तर बघा साईंचं चित्र किती भारी काढलंय ब्रिजच्या खालीच. योगेश राजू पोचले कुर्ल्याला. खूप ऊन आहे बाबा. भरपूर असं ऊन आहे. तरी साई भक्त भरपूर ऊन आहे. सांगूच शकत नाही तेवढं ऊन आहे. आम्ही थकलो. आम्ही कुर्ल्यापर्यंत जाणार आहे पण हे लोक शिर्डी काढणार आहे. तर हॅट्स ऑफ टू यू. खरंच शब्द नाहीये बोलायला की कसे जात असतील. बाबू कसं वाटतंय? चालत चालत आलाय. पहिल्यांदाच आलाय काय? ह्याच्या आधी पण आलाय? पहिल्यांदा आलाय. मी पण ह्याच्यामुळे मी आले. तर मी कधीच येत नाही पालखीला. आता घाटकोपरपर्यंत आम्ही जाऊ. पप्या आता आम्ही जाऊ. थोडासा रेस्ट करतो. बसलो ब्रिजच्या खाली. थोडी सावली आहे म्हणून. हे लोक तर 7 दिवस चालणार आहे. बघूया आता. चला थंडा पितो आम्ही. थंडा. अब्दागिरी हाती धरून अब्दागिरी हाती धरून सद्गुरु साई देतो या जोडी भरून. घाटकोपरला. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओ साईनाथ महाराज की जय. ओम श्री साईनाथाय नमः. देवनी पंचारती करुणावती
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सदा सर्वराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बोल जगद्गुरु दत्तात्रेय, बोल गणपती गजानन, हरिमला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ गोपाल कृष्ण अक्कलकोट स्वामी समर्थ शेगाव नंदन गजानन साईनाथ देवा। आणि आम्ही कुठेही असो बोल एक बार अपने अपने जागे वाले श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की, साईनाथ महाराज की। ओम साई। तर आता बस आम्ही घेतलंय जेवण आणि आता प्रसाद खातोय। हे आमचे जावई बापू, तर आमच्या बाबूने पण ताडे घेतलंय आणि सर्व जेवायला बसलेत। या जेवायला। हे जेवतोय तू बिडी? गाईस जेवून आता सर्व बसलेत आणि आता हे लोक सगळे 4 वाजता निघतील पालखी घेऊन। तर आम्ही इथूनच चाललो आता घरी। पिऊन बघा कसे आडवे झालेत, थकलेत सगळे। आता जामच थकलाय। तर चला बाय। मी इथूनच चालली आहे घरी आणि हे लोक चाललेत शिर्डीला। तर चला आजचा ब्लॉग एंड करूया। आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय।